नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2 दिवस राज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेत आहे, गाजतोय. तो विषय असा आहे की आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत आणि सामनाचे संपादक आहेत. तर संजय राऊत आणि ग्रामविकास मंत्री या दोघांमध्ये जी शाब्दिक चकमक आहे त्यावर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि अनेकांनी तर इतके त्याच्यावर विनोदी आणि मीम्स तयार केलेले आहेत की ते मोबाईल जरी उघडला तरी या वादावरचे व्हिडिओ पाहायला मिळतात आणि अगदी हसून हसून पोट दुखेल इतपत ते विनोदी व्हिडिओ आहेत. त्यातले काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. जयकुमार गोरेवर संजय राऊत काहीतरी म्हणले जण की ते नाही, पण ती म्हण आहे बरं का की तो काय आहे माहिती आहे, मी गीता दादला काल व्हायला तर आज निघला तो 50-12 जेलमध्ये जातोय, काहीतरी पोलीस कोठड्यान बिटड्या त्याच्या बातम्या सगळ्या आहेत. आणि ह्यो काय म्हणतोय की तुमचा नवरा तुम्हाला 100 रुपये सुद्धा देत नव्हता, पण दिवावा भाऊ तुम्हाला 1500 रुपये द्यायचे. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत. कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत, सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत. तर मित्रांनो, तुम्ही संजय राऊत साहेबांना ओळखता का? हो. ओळखता? आणि जयकुमार गोरे साहेबांना ओळखता का? नाही. नाही. ओके, तुम्ही संजय राऊत साहेबांना ओळखता का? हो. आणि जयकुमार गोरे? नाही. दादा, तुम्ही संजय राऊत साहेबांना ओळखता? नाही. आणि जयकुमार गोरे? नाही. संजय राऊत साहेबांना ओळखता का? नाही. आणि जयकुमार गोरेंना? त्यांनाही नाही ओळखता. दादा, तुम्ही संजय राऊत साहेबांना ओळखता का? ओळखतो. आणि जयकुमार गोरे साहेबांना? नाही. जयकुमार सर नाही ओळखत. ओके. दादा, तुम्ही संजय राऊत साहेबांना ओळखता का? ओळखतो. आणि जयकुमार गोरे साहेबांना? नाही ओळखत. अजिबात नाही. नाव ऐकले? नाही. कधीच. काल शिवसेना नेते मान्य संजय राऊत साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचा कर्दनकाळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती अतिशय सोलापूर जिल्ह्याच्या मनातली असणारी भावना व्यक्त करून प्रतिक्रिया दिली. ती संबंध आपण महाराष्ट्राने पाहिली आणि त्याबद्दल मान्य संजय राऊत साहेबांचं सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खूप खूप आभार. संजय राऊत यांनी शिवी दिली आहे माध्यमांसमोर बोलताना, त्या शिवीचं समाधान करताय का? अहो, चित्रावा काय म्हणले तुम्ही ऐकता? माझ्या पायाला चप्पल बांधून फिरते म्हणजे त्याचा काय अर्थ आहे का नाही? त्याला तुम्हाला निसळणं की एवढा लागला झोंबला तुम्हाला. मी तर म्हणतो व्यभिचारी आहे, भ्रष्टाचारी आहे. बालाजी सरोवर बसून तुम्ही काय करता वरच्या बाजूला? सोलापूर शहरातल्या सगळ्या जनतेला माहित आहे. आम्ही संजय राऊत साहेबांच्या समर्थनार्थ, त्यांच्या सन्मानार्थ दुग्धाभिषेक घालून खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान केलेला आहे. काल मला वाटतं संजय राऊत साहेबांनी या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना जाणीव करून दिली की तुम्ही राज्याचे जबाबदार मंत्री आहात. तुमचं काम आहे विद्यार्थी आंदोलनावर टीका टिप्पणी करणं, त्यांची मातं काढणं, हे तुमचं काम नाही. त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरले. इथल्या काही पाकिटमार आकुड दांड्याच्या, लांब दांड्याच्या चमचांना त्याचा राग आला आणि अशा लाव गोट्यांनी सकाळ सकाळ इथं आपल्या निर्लज्जतेचे प्रदर्शन केलं. आपण किती गुडघ्यात मेंदू आहोत, डोक्यात मेंदू नसलेले आहोत हे दाखवून दिलं त्यांनी. त्यानंतर त्या खालच्या कमेंट्स वाचल्या तर मग तर आणखी म्हणजे खूपच हसायला येतं. म्हणजे या व्हिडिओने संजय राऊत हे हिरो आहेतच, ऑलरेडी हिरो आहेत. परंतु संजय राऊत यांचं जे विधान आहे ते विधान म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की चुकीचं आहे हा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवूया. कापायचा नाही. एक नंबरचा हा ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतो? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय? म्हणजे त्यांनी जो शब्द वापरला तो कायद्याच्या दृष्टीने चुकीचा असू शकेल, कारण आदरणीय ग्रामविकास मंत्री यांनी माझ्यावर एवढ्या केसेस टाकलेल्या आहेत, त्यामुळे मला माहीत आहे की कुठलं विधान कायद्याच्या दृष्टीने योग्य आणि कुठलं विधान अयोग्य. त्यामुळे संजय राऊत यांचं हे विधान कदाचित कायद्याच्या दृष्टिकोनातून अयोग्य असेल, परंतु जी महाराष्ट्राला लाभलेली जी परंपरा आहे त्या परंपरेला मात्र ते साजेसं आहे. म्हणजे
आता बघा की हे जे विधान आहे कोणाचं, ग्रामविकास मंत्र्यांचं, तर उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. तर ते विधान त्यांनी देहूमध्ये केलेलं आहे आणि देहूमध्ये हे विधान करत असताना त्यांच्या डोक्यावर संत तुकाराम महाराजांची पगडी आहे, म्हणजे त्यांच्यासारखी पगडी आहे. संत तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशा पद्धतीची पगडी ग्रामविकास मंत्र्यांच्या डोक्यावर आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की अशी पगडी घातली म्हणून संत विचार तुमच्या डोक्यात आले असं नाही. ते विचार यायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजे खरं तर ग्रामविकास मंत्री गेले 2 वर्ष त्यांना फार सुवर्ण संधी मिळालेली आहे की सलग 2 वर्ष ते वारीचं नियोजन करतायत पंढरपुरामध्ये आणि ते तिथले पालकमंत्री आहेत. सलग 2 वर्ष झाले ते तिथं पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पंढरपूरला मोकळंच म्हणजे ते जातात, तिथलं नियोजन करतात, परंतु संतांचे विचार कितपत आत्मसात करतात याविषयी शंका आहे. कारण जर ते हे विचार जर संतांचे विचार जर आत्मसात करत असते तर त्यांनी अशी विधानं केली नसती, म्हणजे राजकीय विधानं केली नसती, किमान परिपक्वपणे तरी विधानं केली असती. तर संतांचे विचार आत्मसात करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. गेल्याच आठवड्यात वारीवरून जाऊन आलो. त्या वारीवरून जाऊन आल्यानंतर मी संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित इतकी पुस्तकं आणलेली आहेत. तर संतांचे विचार जर आत्मसात करायचे असतील तर पुस्तकं वाचावी लागतात. तर मी तुम्हाला दाखवतो, ही अशी पुस्तकं वाचली पाहिजेत. संत तुकारामांचे अभंग शतक, आह साळुंके. आह साळुंकेंचं हे दुसरं एक पुस्तक विद्रोही तुकाराम. हे पुस्तक जवळपास वाचून मी संपवलेलं आहे. 350 पेक्षा जास्त पानांचं हे पुस्तक आहे. साधारण 20-25 पानं उरलेली आहेत. हे अभंगबोध तरुण कीर्तनकार आहेत ज्ञानेश्वर बंडगर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. तुकाराम भालचंद्र नेमाडे, होय होय वारकरी, हबप्प ज्ञानेश्वर बंडगर यांचं हे पुस्तक आहे. तर ही अशी पुस्तकं वाचली पाहिजेत. ग्रामविकास मंत्री अशी पुस्तकं वाचतात की नाही मला माहीत नाही. म्हणजे पगडी घातली, संत तुकारामांसारखी दिसणारी पगडी डोक्यावर घातली म्हणून ते संत तुकारामांचे विचार डोक्यात येणार नाहीत, त्यासाठी पुस्तकं वाचायला पाहिजेत. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं, मी ग्रामविकास मंत्र्यांना सांगू इच्छितो, मी संत तुकाराम महाराजांची पगडी घालून ते जे वक्तव्य केलं होतं, वादग्रस्त वक्तव्य, त्याच्यामुळे संजय राऊत तुमच्यावर बोलले. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आह साळुंके यांचं जे हे पुस्तक आहे, संत तुकारामांचे अभंग शतक, म्हणजे 100 अभंगांचे त्यांनी याच्यामध्ये भाषांतरित केले, त्याचे अर्थ समजून सांगितलेले आहेत. तर त्यातला एक अभंग मी सांगतो. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. तर म्हणजे याच्यातून संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे की आम्हा घरी शब्द, म्हणजे शब्द हे आमच्यासाठी रत्न आहेत, शब्द आमच्यासाठी शस्त्र आहेत आणि शब्द हे आमच्या जीवाचे जीवन आहेत आणि आम्ही जनलोका शब्द वाटू. त्याचा अर्थ मी तुम्हाला
पूर्ण अर्थ जो आह साळुंकेंनी जो सांगितलेला आहे तो मी पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, तुम्ही तो पॉज करून बघू शकता. काय आहे की शब्द आणि संजय राऊत यांचं अतिशय घनिष्ठ असं नातं आहे. कारण ते म्हणजे माझ्या माहितीनुसार सामनाचे संपादक म्हणून 30 वर्षांपासून अधिक काळ किंवा त्याच्या आसपास ते संपादक आहेत. आणि ग्रामविकास मंत्र्यांना साधारण 17 वर्ष झाले असतील राजकारणात. ग्रामविकास मंत्र्यांना जेवढा अनुभव आहे राजकारणाचा त्याच्या दुप्पट अनुभव पत्रकारितेचा म्हणजे शब्दांचा अनुभव संजय राऊत यांना आहे. बरं, हे मी फक्त त्यांचा संपादक पदाचा काळ सांगितला. त्याच्या अगोदर ते लोकप्रभालाही बराच काळ होते. तर सांगण्याचा मुद्दा की संजय राऊत ज्यावेळी एखादा शब्द वापरतात तर त्याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले असतात. ते आपणा सगळ्यांना माहीत आहे, ते बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झालेले आहेत. बाळासाहेब ठाकरे सुद्धा पत्रकारच होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना संपादक बनवलेलं होतं आणि नंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्यावर तो विश्वास दाखवलेला आहे. आणि सामना हे दैनिक नावारूपाला आणण्याचं काम आणि त्याची एक भाषाशैली जी बाळासाहेब ठाकरेंची आहे ती भाषाशैली जपण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर विषय हा चालू होता की ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्या डोक्यावर संत तुकाराम महाराज यांची पगडी घातलेली होती आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केलेलं होतं. तर संत तुकाराम महाराजांचीच भाषाशैली कशी आहे ती आपण बघूया जरा. संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगामध्ये गाढव, डुक्कर, कुत्रा हे शब्द अगदी मुबलक प्रमाणात अनेकदा वापरलेले आहेत. तर याच्यामध्ये मी काही अभंग म्हणून दाखवतो. गाढवाशी लाविले तूप पोळी, काय त्याची जाई चवी काळी, तुका म्हणे मूर्ख जना सांगो किती हितवचने. पुढचं बघा. श्वानापरी द्वारी आशा घेऊन उभा करी, तुका म्हणे लोभी जन नाही त्याशी समाधान. सुकरापरी लोळती विषय सुका माझी, सुकरापरी म्हणजे डुकराप्रमाणे, सुकरापरी लोळती विषय सुका माझी, रती तुका म्हणे त्यांचा भाव नाही कळे देवाधिदेव. म्हणजे मी त्या अभंगाचे अर्थही खाली दिलेले आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता. तर हे असे अनेक प्रकारचे अभंग ज्याच्यामध्ये झाल शब्दांचा वापर संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. त्यांचा एक अभंग तर सगळ्यांनाच माहीत आहे की भलेही देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हानुकाठी. त्यानंतर काही अभंग तर अशा आहेत की त्या अभंगामध्ये कमरेखालच्या शब्दांचा वापर केलेला आहे. परंतु हे अभंग संत तुकाराम महाराज यांनीच लिहिलेत की नाही याविषयी साशंकता आहे. कारण संत तुकाराम महाराजांच्या नावाखाली अनेक अभंग घुसडवले गेलेले आहेत असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. तरी पण मी काही अभंग दाखवतो. ते संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेच असतील याची काही खात्री नाही, परंतु त्यांनी ते लिहिले आहेत अशा पद्धतीचा म्हटलं जातं. आणि त्यावर अनेक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसरवली, तुका म्हणे ऐसे टिंब त्याचे म्हणून फोडा तोंड. आणखीन एक अभंग आहे, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं तो संत तुकाराम महाराज यांनी लिहिला असावा या संदर्भात खात्री नाही, परंतु तो त्यांच्या नावावर सांगितला जातो. विष्टेचा तो गोळा तैसा अभिमान केवळा, तुका म्हणे सोडावा तेव्हाच देव भेटावा. यातले काही अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिले
नसावेत असं आपण एक वेळ गृहीत धरू. परंतु जे संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत अभंग, ज्याच्यामध्ये डुक्कर, कुत्रा, गाढव याचा मुबलक शब्दांचा वापर केलेला आहे, तर असे अभंग भरपूर आहेत. आणि मग म्हणजे एका बाजूला ग्रामविकास मंत्री संत तुकाराम महाराजांची पगडी धारण करतात आणि दुसऱ्या बाजूला जे संजय राऊत आहेत, जे शब्दांना शस्त्र आणि शब्दांनाच रत्न मानतात संत तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी वापरलेल्या शब्दावर एवढे घायाळ होतात. बर, तरी असो, त्यांना तो संविधानिक अधिकार आहे, त्याच्यावर त्यांना बोलणं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणं. परंतु याच्यात गमतीचा भाग असं की ते आंदोलनाचे व्हिडिओ बघताना अगदी हसायला येण्यासारखी परिस्थिती होती. कारण जर ते व्हिडिओ जे संजय राऊत यांचा निषेध करणारे जे व्हिडिओ आहेत, तर ते व्हिडिओ फक्त सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि सोलापूरमधला काही भाग इथल्याच लोकांनी निदर्शनं केलेली दिसत आहेत. म्हणजे ग्रामविकास मंत्री हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहेत, ते काय त्या 2 जिल्ह्याचेच मंत्री नाहीत. बरं, त्या जिल्ह्यात सुद्धा सातारा शहरामध्ये एकही आंदोलन झालेलं दिसत नाही, तिथंही भाजपचा कोणी नेता पुढे आलेला दिसत नाही. महाराष्ट्रातले कोणी नेते त्यांच्या बाजूने बोलताना दिसत नाही. भाजपचा एकही प्रवक्ता ग्रामविकास मंत्र्यांच्या बाजूने बोलताना दिसत नाही. आणि जे आंदोलक आहेत त्याच्यामध्ये 10, 15, 20, 25 एवढ्याच संख्येने ते आंदोलक दिसत आहेत. बरं, त्याच्यामध्ये काय वाटेल ते बोलतायत. त्यातला एक जण तर असा बोलला की संजय राऊत यांची जीभ हसडू. असं जर आमच्या जयाभावरती बोलला तर तुझी जीभ त्या तोंडातनं बाहेर काढली जाईल, एवढंच मी सांगतो. आणि सगळ्यांच्या वतीनं, आमच्या मसवडकर वासियांच्या वतीनं, मसवड मंडळाच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो. आता मी वाट बघतोय, म्हणजे मला कुतूहल निर्माण झालंय की हा जो जीभ हसडेन किंवा जीभ छाटेन वगैरे असं जे काही वक्तव्य केलेलं आहे, काहीतरी डॉक्टर वसंत मासाळ नावाचे एक नमुना आहे, तर हे जे वसंत मासाळ आहेत, तर हे संजय राऊत यांची जीभ छाटण्यासाठी कधी मुंबईत पोचतायत, म्हणजे संजय राऊत यांच्या घरी पोचतायत का त्यांच्या सामनाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांची जीभ छाटणार आहेत. तर हे मी म्हणजे कुतूहल मला निर्माण झालेलं आहे. तर हे हसले कार्यकर्ते त्यांची वक्तव्य बघून हसायलाच येतंय आणि सगळा हा जोक बनवून टाकलेला आहे. आता ग्रामविकास मंत्री असे म्हणले की कोण संजय राऊत, मी संजय राऊतांना ओळखत नाही. त्याच्यावर संजय राऊत यांनी भारी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर ते संजय राऊत काय बोललेत की तुम्ही ओळखूच नका, मला माझ्या आसपासही फिरू नका, नाहीतर लय जड जाईल. म्हणजे तुम्हाला ओळखत नाही असं ते म्हणतात. संजय राऊत कोण आहे? चांगलं आहे, त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना, बरं का. त्यांनी मला ओळखू पण नाही. जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील. संजय राऊत यांनी इशारा दिलेला आहे. तर जसं मी बोललो की संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की शब्द हेच आमचे धन, शब्द हेच आमचे रत्न वगैरे, शब्दांना आम्ही पूजतो. तसं संजय राऊत हे शब्दांना पूजणारे आहेत. तर त्यांच्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडलेले असतात किंवा आहेत, कारण ते पत्रकार आहेत, रोज शब्दांमध्ये खेळतात ते. आणि खासदार झाल्यापासून ते जे बोलतात त्या शब्दामध्ये सुद्धा, म्हणजे त्यांना विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी काय टीका करायची आहे त्या करू द्या, परंतु संजय राऊत जे बोलतात त्याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले असतात. आणि ज्याला ते कळतं त्यालाच ते कळतं, ते मूर्ख माणसांना ते कळत नाही. तर संजय राऊत असे का म्हणाले असावेत, तर मला काही शंका म्हणजे ज्या माझ्या शंका आहेत ते, कारण संजय राऊतांकडे ग्रामविकास मंत्र्यांची काहीतरी बरीचशी माहिती असू शकते. म्हणजे यापूर्वी माझ्या 4 केसमध्ये संजय राऊत
जोरदारपणे बोलले होते ग्रामविकास मंत्र्यांवर, अग्रलेख लिहिले होते. ज्या महिलेचा तो जो वादग्रस्त विषय होता तो त्यांनी मोठ्या तडफेने मांडलेला होता. परंतु त्या पलीकडे अनेक विषय आहेत ग्रामविकास मंत्र्यांचे जे संजय राऊत यांना माहीत असण्याची शक्यता आहे. कुठले कुठले विषय माहीत असू शकतात, तर जी आता पंढरीची वारी झाली, गेल्या वर्षी झाली, याचं नेतृत्व ग्रामविकास मंत्र्यांनी केलं होतं. तर त्या ज्या वारीमध्ये सुविधा दिलेल्या आहेत, वारीमध्ये जाहिरातबाजी झालेली आहे, तर त्या जाहिरातबाजीचे जे कंत्राट आहे ते टेंडर न काढता एकाच कंपनीला दिलं गेलेलं आहे. गेल्या वर्षीही गेल्या वर्षीची जी कंपनी होती त्याच कंपनीला दिलं गेलेलं आहे. पुणे नगर आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाने, आणि तो निर्णय ग्रामविकास मंत्र्यांचा होता. त्या व्यतिरिक्त बाकीच्याही सुविधा आहेत. म्हणजे हे टेंडर न काढता कंत्राट दिलं गेलं हा तर एक घोटाळा आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त आणखी खोलात गेल्यानंतर अनेक सुविधांचा अनेक प्रकारचे घोटाळे समोर येऊ शकतात. कदाचित ही माहिती संजय राऊत यांना असावी. दुसरा विषय असा आहे की हे जे ग्रामविकास मंत्री आहेत यांनी कोविड काळामध्ये ते एका हॉस्पिटलचे, एका वैद्यकीय महाविद्यालयाचे ते अध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये मृत झालेले रुग्ण जिवंत दाखवून त्यांच्या नावावर सरकारकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनुदान लाटलं होतं. आणि ही अनुदानाची रक्कम हे ग्रामविकास मंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दुसऱ्या खात्यामध्ये, दुसऱ्या बँक खात्यामध्ये वळवण्यात आली होती. आणि त्यावर न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि तो गुन्हा दाखल करा असं म्हटलेलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल झाला, परंतु हे जे ग्रामविकास मंत्री यांचेच म्हणजे त्यांचाच वरदहस्त असलेले एक पोलीस अधिकारी आहेत घनश्याम सोनवणे, त्यांनी हा तपास केला आणि त्याच्यात ग्रामविकास मंत्र्यांना वाचवण्यात आलेला आहे. तर हे जे घनश्याम सोनवणे आहे यांचे अनेक व्हिडिओ असे आहेत की जे ते ह्या मंत्र्यांबरोबरचे आहेत. त्याच्यामध्ये आबाळागत माया तुझी आमावरी असू दे असं विनवणी, असं आळवणी या पोलीस अधिकाऱ्याने केलेली आहे. आता हा पोलीस अधिकारी आदरणीय ग्रामविकास मंत्र्यांचा काय तपास करणार? तर ते अतिशय गंभीर प्रकरण होतं जे मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा तपास करायला सांगितलं होतं. ते प्रकरण दडपलेलं आहे. ह्याची माहिती कदाचित संजय राऊत साहेबांना असावी, म्हणून ते म्हणले असतील की तुम्ही मला ओळखत नाही ते बरं आहे, मला जर ओळखलं तर फार जड जाईल वगैरे अशा आशयाचं ते बोललेले आहेत. तिसरी एक केस अशी आहे की मृत दलित व्यक्तीची खोट्या सह्या करून त्यांची जमीन आदरणीय ग्रामविकास मंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या संस्थेसाठी घेतली होती आणि त्याच्यामध्ये खोट्या सह्या झालेल्या आहेत. त्यात त्यांना न्यायालयाने डिस्चार्ज सुद्धा दिलेला नाही. आणि एवढंच नाही तर गेले 3-4 महिने सातारा सत्र न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे आणि तिथं त्यांना हजर राहावं लागलं होतं. आणि एका तारखेला ते हजर राहिले नाहीत म्हणून ग्रामविकास मंत्र्यांना वॉरंट काढलं होतं न्यायालयाने. आता त्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि आता सध्या हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजे डिस्चार्जसाठी, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या डिस्चार्ज प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू आहे. आता हे जे आपले ग्रामविकास मंत्री आहेत, महाराष्ट्राचे लाडके ग्रामविकास मंत्री आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे तर फार लाडके असलेले हे ग्रामविकास मंत्री आहेत. तर या ग्रामविकास मंत्र्यांवर
जवळपास 28 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत. तर हे 28 गुन्हे काय आहेत याचं जर बारकाईने तपास केला, संजय राऊत साहेबांकडे मोठी टीम आहे, सामनासारखं एवढं मोठं दैनिक आहे, त्यांचे तळागाळात वार्ताहर आहेत. तर हे गुन्हे कुठे कुठे दाखल आहेत तर समजा सातारामध्ये असतील, मिरजमध्ये असतील, सांगलीमध्ये असतील, तर ह्या प्रत्येक गुन्ह्याचा त्यावेळी न्यायालयामध्ये काय झालं हे जर त्यांनी कागदपत्र म्हणजे त्यांच्या टीमने कागदपत्र काढली आणि जर या महाराष्ट्रासमोर आणली तर फार मोठा स्फोट होऊ शकतो. याची माहिती कदाचित संजय राऊत साहेबांना असावी, म्हणून ते मला तुम्ही ओळखू सुद्धा नका असे ग्रामविकास मंत्र्यांना म्हणाले असावेत. दुसरं असं की आपण जर तुम्ही ई कोड्स हे जे ॲप आहे या ॲपवर जर गेलात आणि मुंबई उच्च न्यायालय असेल, कोल्हापूर सर्किट बेंच असेल, साताऱ्यातली न्यायालय असतील, त्या मानखटावमधली न्यायालय असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सर्च केलं आणि आदरणीय मंत्र्यांचं जर नाव टाकलं म्हणजे जयकुमार गोरे हा कीवर्ड जर टाकला तर त्यांचे अनेक खटले, प्रचंड असे खटले न्यायालयांसमोर चालू असल्याचं दिसतंय. तर म्हणजे मला वाटतं महिन्यातनं 1, 2, 3 तरी तारखा त्यांच्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आहेतच. तर संजय राऊत यांच्याकडे मोठी टीम आहे. ह्या टीमने जर हा प्रत्येक खटला प्रत्येक तारखेला जर कव्हर केला तर अनेक गंभीर बाबी ज्या ग्रामविकास मंत्री यांच्याशी निगडीत आहेत त्या अनेक गंभीर बाबी लोकांसमोर येतील, चव्हाट्यावर येतील. आणि ही सगळी माहिती, हा सगळा तपशील संजय राऊत यांना माहीत होता. संजय राऊत यांना माहीत होता किंवा माहीत असावा म्हणून ते असे बोलले असावेत की तुम्ही मला ओळखत नाही तेच बरं आहे, माझ्या आसपास सुद्धा फिरकू नका. तर बंधूंनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की संजय राऊत यांनी ते जे एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी मग संत तुकाराम महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, तर यांची परंपरा संजय राऊत यांनी जपलेली आहे. लोकमान्य टिळक असतील, आचार्य आत्रे असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, अशा पत्रकारांचीही त्यांनी परंपरा जपलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कायदेशीरदृष्ट्या चुकीचं असेलही, परंतु महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसं असं त्यांचं ते शब्दप्रयोग होता. आणि हे म्हणजे ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना जे शब्दांची सेवा करतात त्यांनाच हे असे शब्दप्रयोग करायचा अधिकार आहे. नाही तर कुणी सोम्या गोम्या अंधभक्त काही कोणालाही शिव्या देतो, त्यांना तो अधिकार नाही. ते संजय राऊत सारख्या माणसांना किंवा त्यांच्यासारख्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्यातील 20, 25, 50 वर्ष शब्दांची सेवा करण्यात घालवलेली आहेत, त्यांना असे शब्द वापरायला तो अधिकार आहे, असं हे परंपरा सांगते किंवा या परंपरेचा तो अर्थ आहे. तर थांबूया आणि या विषयावर म्हणजे खरं तर संत तुकाराम महाराज यांचा आदर्श ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला पाहिजे या विषयावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ नंतर बनवणार आहे. संत तुकाराम महाराज कसे होते, संत तुकाराम महाराजांना कसा त्रास झाला, त्यांच्यावर न्यायालयात कसे खटले दाखल झाले, त्यांना मारहाण झाली तरीही ते बदले नाहीत, व्यवस्थेशी झुंजत राहिले. तर याच्यातून ग्रामविकास मंत्र्यांनी काहीतरी आदर्श घ्यावा या संदर्भातला मी एक अत्यंत विस्तृत असा व्हिडिओ लवकरच बनवेन. धन्यवाद.